बीड जिल्ह्यामधील मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि जेवढी कायद्यामध्ये जेवढी कठोरात कठोर शिक्षा असेल तेवढी शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय भेटला पाहिजे, ही भूमिका माझी डे वन पासून, जेव्हापासून मी मीडियाच्या समोर आलोय तेव्हापासून माझी आहे. माझा मीडियामध्ये कुठलाही बाईट, कुठलंही भाषण आणि कुठलाही बाईट काढा तुम्ही, त्यामध्ये मी कुठंही कधीही केव्हाही आरोपीचं समर्थन केलेलं नाही. परंतु लक्ष्मण हाके हा जातीयवादी आहे. लक्ष्मण हाके हा आरोपींची बाजू घेतो. लक्ष्मण हाके वरती जिवे मारण्याच्या धमक्या, मी आता प्रेस घ्यायला आलो, या प्रेसच्या अगोदरच मला 1-2 मिनिटं अगोदरच मला जिवे मारण्याच्या धमकीचा कॉल आला. माझी मीडिया समोर विनंती आहे की लातूर जिल्ह्यामधल्या लातूर शहराजवळ माऊली सोट नावाच्या एका धनगर समाजाच्या 18 वर्षाच्या तरुणाची हत्या झाली. ही हत्या झाल्यानंतर मी तिथं पोहोचलो आणि त्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून तिथं आंदोलन केलं. ही हत्या ऑनर किलिंगच्या माध्यमातून झाली, ऑनर किलिंगच्या प्रश्नातून झाली. धनगर समाजाचा मुलगा हा 18 वर्षाचा तरुण होता. उच्च जातीच्या लोकांनी, स्वतःची प्रतिष्ठा असलेल्या लोकांनी, जे गुन्हेगार आहेत, ज्यांच्याकडे पिस्टन आहे, ज्यांच्याकडे खुनासारखे याच्या अगोदर गुन्हे दाखल आहेत ज्यांच्या नावावरती, जे अभिमन्यू पवार यांच्या बरोबर ज्यांचे फोटो आहेत, अशा माणसानं या 18 वर्षाच्या धनगर समाजाच्या तरुणाची हत्या केली. हा मुलगा 18 वर्षाचा होता, ITI मध्ये शिकत होता, एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबामधला तो मुलगा होता. मुलगी 20 वर्षाची होती, मुलाहून मोठी. मुलाच्या आई वडिलांनी नेहमी त्यांना जाऊन सांगितलं की ही तुमची मुलगी अशा अशा पद्धतीने वागते, म्हणजे त्यांच्या प्रतिष्ठेला शोभल असं मुलाच्या आई वडिलांची, भावाची कुठलीही चूक नसताना त्या मुलाची हत्या तर केलीच केली, पण त्याचबरोबर त्या मुलाच्या आईला, वडिलांना आणि भावाला सुद्धा मारहाण केली. हा प्रश्न उचलला गेल्यानंतर गेल्या 3-4 दिवसामध्ये मला महाराष्ट्रामधून शेकडो धमक्यांचे कॉल आणि जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मी कुठेही आरोपीची बाजू घेतलेली नव्हती. ज्यावेळी बीड प्रश्नामध्ये काही सोशल वर्कर्सनी आणि काही लोकप्रतिनिधींनी ज्यावेळी आरोपींची आडनावं शोधून ज्यावेळी एका कम्युनिटीला क्रिमिनलाइज्ड ठरवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ती कम्युनिटी माझ्या ओबीसी प्रवर्गाअंतर्गत येते. बरं, याच्याही पलीकडे जाऊन त्या आरोपींची आडनावं शोधून आडनावावरून एका समाजाला टार्गेट केलं गेलं. त्यावेळी मी एक ओबीसी आंदोलक म्हणून माझ्या ओबीसी मधल्या एका कम्युनिटीला जर गुन्हेगार ठरवलं जात असेल, अधिकाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जात असेल, शिक्षकांना गुन्हेगार ठरवलं जात असेल आणि लोकनियुक्त लोकप्रतिनिधीकडून बिंदू निमावली सारखा जर विषय उपस्थित केला जात असेल तर त्या लोकांनी बिंदू निमावलीच्या प्रश्नावरती कधीही माझ्या बरोबर चर्चेला यावं. मी आज एक मोठी फाईल घेऊन आलोय, पण आता तो विषय नाहीये, माझ्याकडे सगळे पॉइंट आहेत. माझा प्रश्न एवढाच आहे की त्या माऊली सोटला न्याय मिळणार का? आणि लोकशाही मधला चौथा स्तंभ असणाऱ्या या मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे की फिल्मी डायलॉगबाजी करणारा एखादा लोकप्रतिनिधी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत डायलॉगबाजी करतो म्हणून एका प्रकरणाला वेगळा न्याय आणि दुसरा ऑनर किलिंग, जात वर्चस्वाच्या भावनेतून एका मुलाची हत्या झाली, त्याला तुम्ही कव्हरेज देणार का? त्याला तुम्ही न्याय मिळवून देण्याच्या लढाईमध्ये मला सहकार्य करणार का? त्या माऊली सोटला न्याय मिळाला पाहिजे म्हणून लातूर जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी पुढे येणार का? किंवा शरदचंद्रजी पवार या हे हा अननोन नंबर आहे, ट्रू कॉलरला त्याचं नाव येईलच, मीडियाला सुद्धा माहिती आहे. हा सातारा जिल्ह्यामधून फोन आलाय, मला जिवे मारण्याची धमकी दिली गेली. तू तुझं घरचं बघ, या भानगडीत पडू नको, तुझ्या मागं कुत्रं नाही. अरे माझ्या मागं कुत्रं नाही, कोणाच्या मागं कुत्रं आहे ते समाज ठरवेल ना. त्यामुळे जिवे मारण्याच्या धमक्या ह्या नित्याच्याच आहेत. आणि पत्रकार बांधवांना माझी एक विनंती आहे, जेव्हा मी राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिला आणि मीडिया समोर आलो त्यावेळी सुद्धा मला जातीयवादी ठरवलं गेलं.
जेव्हा मी छगनराव भुजबळांना टार्गेट करून ओबीसी बांधवांवरती हल्ले झाले मराठवाड्यामध्ये, ओबीसींची घरं जाळली गेली, ओबीसींची दुकानं जाळली गेली, नाभिक बांधव असेल, धनगर बांधव असेल, प्रत्येक ओबीसी बांधव जो ओबीसीच्या बाजूने बोलत राहिला, तेव्हा तेव्हा त्या ओबीसीवरती हल्ले झाले. त्यावेळी लक्ष्मण हाके पुढे आला. त्यावेळीही लक्ष्मण हाके जातीवादी होता. लक्ष्मण हाके उपोषणाला बसला, त्यावेळीही लक्ष्मण हाके जातीवादी होता. लक्ष्मण हाकेने भुजबळांचं समर्थन केलं, त्यावेळी लक्ष्मण हाके जातीवादी होता. लक्ष्मण हाकेनं कुठेही स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन केलं नाही, कुठेही आरोपींचं समर्थन केलं नाही. पण एका जातीला तुम्ही क्रिमिनलाइज्ड ठरवू नका, अधिकाऱ्यांना टार्गेट करू नका, शिक्षकांचा काय संबंध, असं ज्यावेळी लक्ष्मण हाके बोलला, त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या रोज मला कॉल आहेत जीवे मारण्याच्या धमक्यांचे. गाडीला कट मारला जातो, गाडीच्या पुढं लोक येतात, गाड्यांच्या आडवं लोक येतात. एखाद्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जरी मी बसलो तरी 5 मिनिटात 10 मिनिटात तिथं माणसं गोळा होतात. हा जो प्रश्न आहे या महाराष्ट्रामधला, सामाजिक न्यायाची भूमिका घेत असताना जर अशी लोक बोलत असतील तर याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. आता जे अभिमन्यू पवार यांचा तुम्ही उल्लेख केला, ते मुख्यमंत्र्यांचेच कधी कधी पीएस आणि सहकार राहिलेले आहेत. तो जो आरोपी आहे कोण आहे, काय आहे, विषय काय? विषय असा आहे की साधारणपणे 2 महिन्यापूर्वी एका मुलाला प्रेम प्रकरण आहे म्हणून त्याच्या घरच्यांनी बोलवून घेतलं आणि 10-12 लोकांनी मारहाण केली. फक्त डोक्याचा भाग सोडला तर खालची सर्व हाडं खळखळी करण्यात आली. परत त्या मुलाला हॉस्पिटलला त्याचे कुटुंबीय घेऊन जात असताना 1.5 तास त्या मुलाला हात लावू दिला नाही. पोलीस आल्यानंतर त्याला हात लावला गेला. तो मुलगा 1.5 महिना हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होता. झुंज देता देता कालच्या 6 तारखेला त्याचा मृत्यू झाला. आई वडिलांनी तोपर्यंत 1.5-2 एकर जमीन विकून 20-25 लाख रुपये खर्च केले, पण तो मुलगा वाचला नाही. आणि परत 1.5 महिना त्या मुलाच्या आई वडिलाला, भावाला, त्याच्या भावकीतल्या माणसांना, चुलत्यांना, गावच्या सरपंचांना, तुम्ही या प्रकरणावर जर सत्तोवाच केलं, तुम्ही जर वरमान केली तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ, अशा पद्धतीचं वातावरण त्या कुटुंबाबाबत घडलं. ज्यावेळी मुलाची डेथ झाली, 2-3 दिवशी ज्यावेळी माती सावडायचा कार्यक्रम असतो, त्या दिवशी सोशल मीडियामधून हे प्रकरण ज्यावेळी बाहेर आलं, त्यावेळी आम्ही आवाज उठवायचा प्रयत्न केला आणि मग पोलीस स्टेशननं 6 आरोपींना अटक केली. अजून आरोपी बाहेर आहेत आणि त्याच्यावरती कुठली कलमं लावली जाणार आहेत, काय होणार आहे, त्याचं पुढं काय होणार आहे. आणि हे ऑनर किलिंगची हे प्रकरण आहे, प्रेम प्रकरण, सैराटची जी चित्रपटाची स्टोरी आहे ते प्रकरण आहे. आणि या प्रकरणावरती ना तिथला मीडिया बोलतोय, ना तिथले लोकप्रतिनिधी बोलतायत. मी अभिमन्यू पवारांचं नाव यासाठी घेतलं, जो आरोपी आहे डुरे नावाचा आरोपी, त्या डुरे नावाच्या आरोपीचे पिस्टन सहित फोटो माझ्याकडे आता उपलब्ध आहेत. त्या माणसावरती खुनाचे गुन्हे दाखल आहे. तो माणूस अवैध सावकारीचा धंदा करतो. त्याच माणसाचे फोटो अभिमन्यू पवारांबरोबर आहेत. आम्ही आता अभिमन्यू पवारांनी राजीनामा द्यावा असं लक्ष्मण हाके म्हणणार नाही. फोटो कुणाचेही कुणाबरोबरही असू शकतात. मी आता त्या आरोपीची जात, मी एवढ्या 4 दिवस झालं मीडियामध्ये लोकांना आव्हान करतोय, मी कधीही आरोपीची जात शोधली नाही. मी कधीही महाराष्ट्रातल्या धनगर कम्युनिटीच्या लोकांना असं म्हटलं नाही की आपल्याला यांच्या विरोधात मोर्चा काढायचा आहे. आमचा न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे. पण लोकप्रतिनिधी अशा वेळी कुठे जातात? पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर येथे 2 गिरी गोसावी समाजाच्या लहान मुलींची हत्या झाली, त्यावेळी इथले लोकप्रतिनिधी कुठे जातात? पुण्यामध्ये कोयता गँग, आणि पुण्यामध्ये 1-2 दिवस असा नाही की जिथं कोयते गँगच्या माध्यमातून गुन्हे घडत नाहीत. त्या गँगवॉर बद्दल लोकप्रतिनिधी का बोलत नाहीत? असे अनेक प्रश्न आहेत. परंतु प्रश्न हा आहे की कुठंही आरोपीचं समर्थन केलेलं नसताना ओबीसीचा आवाज मांडला गेला, ओबीसीच्या बाजूने बोललो, ओबीसी जाती अंतर्गत येणाऱ्या काय एका प्रवर्गाच्या, एका कम्युनिटीच्या बाजूने बोललो म्हणून लक्ष्मण हाके जर जातीवादी ठरत असेल, कोण जातीवादी ठरवत असेल आणि जातीवादी ठरवून मला धमक्या देत असतील तर मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी. परभणीच्या सभेत नेमकं काय बोलत होता, एक कोणतरी तुमच्या हातातला माईक काढून बघितलं, नेमकं काय झालं? परभणीच्या सभेमध्ये गेल्यानंतर सूर्यवंशीच्या आईला आणि भावांना भेटलो. 1 तास भेट झाली, त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन झालं. ज्यावेळी मी श्रद्धांजली व्हायला उभं राहिलो त्यावेळी तुम्ही फडणवीसांचे हस्तक आहात, हस्तक हा शब्द प्रयोग केला गेला. तुम्ही आरोपींची बाजू घेतली. माझी कुठेही बाईट अशी दाखवा की मी आरोपींची बाजू घेतली. माझी कुठेही बाईट अशी दाखवा की मी बीड प्रकरणामधल्या आरोपींच्या बाजूनं एखादी कुठं गोष्ट मांडली. तरीही मला एका कम्युनिटीची, म्हणजे अधिकाऱ्यांची, शिक्षकांची बिंदू निमावली काढली गेली. सोशल वर्कर्स कडून असं सांगितलं गेलं की बीड जिल्ह्यामध्ये एवढे अधिकारी
गोपीनाथ मुंडेंच्या कालावधीमध्ये पोलिसांमध्ये भरती झाले, प्रशासनामध्ये भरती झाले आणि मग हे सगळे अधिकारी बीडमध्ये आणले गेले. ही जी मोडस ऑपरेंडिटी होती ती एका कम्युनिटीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करणारी होती. आता त्याचे पडसाद असे उमटतायत की एका तरुणाला ऊसतोडीचं उसाचं ट्रॅक्टर भरून चाललेलं होतं. पुढून एक वंजारी समाजाचा तरुण आला, त्याला गाडी खाली घ्यायला लावली, त्याला काट्याने मारहाण झाली फक्त आडनाव ऐकून. तुम्ही पुण्यामधले सर्वजण पत्रकार आहात. पुण्यामधला एक MPSC करणारा एका ऊसतोड मजुराचा पोरगा ज्यावेळी लायब्ररीमध्ये तो आज जात होता त्यावेळी तिथल्या संयोजकाने मॅनेजरने त्याला विचारलं, तुझं गाव कुठलं? त्याने सांगितलं मी बीड जिल्ह्यातला आहे. त्याला आडनाव विचारलं. आडनाव विचारल्यानंतर त्या मुलाला सांगितलं तुझ्याकडे पिस्तूल आहे का? ते पिस्तूल असेल तर तू बाजूला ठेव, बाहेर ठेव आणि मगच आतमध्ये ये. म्हणजे आरोपीला कधीही जात पात पंथ असत नाही. आरोपीचं आडनाव शोधून, आरोपीची जात शोधून जर महाराष्ट्रामधली एखादी जात जर टार्गेट होत असेल आणि त्याच्या बाजूने जर लक्ष्मण हाके उभा राहत असेल तर याच्यामध्ये जर लक्ष्मण हाकेची चूक असेल तर इथल्या व्यवस्थेनं सांगावं. परभणीच्या सभेत तुम्हाला का रोखलं होतं? काय झालं? परभणीच्या सभेत एवढाच आरोप केला गेला, याच्या पलीकडे काहीच नाही. पुन्हा म्हणाले तुम्ही आमच्या बरोबर राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मग मी त्यांना सांगितलं की सोशल जस्टिस जिथं उत्पन्न होतो, जिथं कुणावर अन्याय होतो तिथं लक्ष्मण हाकेला जेवढं जमतंय तेवढं लक्ष्मण हाके त्याच्या बाजूने उभं राहायला तयार आहे. आणि मी इथं श्रद्धांजली व्हायला आलोय ती तेवढ्यासाठीच आलोय. एवढंच झालं. बरं ठीक आहे, मग आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही आमच्या बरोबर आहे, एवढाच विषय होता. याच्या पलीकडे काय विषय होता? काय काय हे बघा, तो मुलगा आहे, मी त्यालाही आणून उभं करतो, पण तो MPSC देतोय, परीक्षेचा अभ्यास करतोय, तो ट्रायल मध्ये आहे, आता प्रिलियम वगैरे पास झालेला आहे किंवा काय. त्या मुलाला मला इथं एक्सपोज पण करायला करेन ही, तुमची जर इच्छा असेल तर सगळ्यांची. पोलिसात तक्रार मी देणारच आहे. मी आता बोलतोय म्हणजे मीडिया समोर बोलतोयच ना. आताही माझ्यावरती मला आता जीवे मारण्याचा कॉल आलाच की मीडिया समोर सगळे मीडियाचे प्रतिनिधी होते. मला एकच म्हणायचं आहे, हत्येचं कोणीही समर्थन करत नाही, पण एखादी हत्या घडल्यानंतर त्या आरोपींची जात शोधून जर तुम्ही कुणाला टार्गेट करणार असाल, कुणाला परत मग हत्या झाली म्हणून काय मग दुसऱ्यांच्या घरात घुसून मारणार का लोकांना तुम्ही? आणि मीडिया कव्हरेज देतं या गोष्टीला. आई बहिणीवरून शिव्या दिल्या जातात मीडिया समोर आणि मीडिया त्याला कव्हरेज देतं. आम्ही कुठेही कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये. आता त्या माऊली सोट नावाच्या मुलाची हत्या झाली, मी आरोपीची जात एकदाही मीडिया समोर बोललो नाही, कारण लक्ष्मण हाकेची तेवढी वैचारिक दिवाळखोरी झालेली नाही की मी आरोपीची बाजू घेईन, कायदा आणि सुव्यवस्थेला चॅलेंज करेल. आम्ही ज्यांच्यावरती अन्याय होतो, ज्या प्रवर्गावर अन्याय होतो त्या प्रवर्गाच्या बाजूने उभं राहायची आपली पहिल्या दिवसापासून डे 1 पासून भूमिका आहे. अहो म्हणजे तुम्हाला शोधायचं आहे का त्याचं करिअर? पुणे सांगितलं ना मी, पुणे नवी पेठेत सांगितलं. बर मी नाव देईन. हे बघा, कपोल कल्पित सांगायला लक्ष्मण हाकेकडे इव्हिडन्स आहे, तो मुलगाही तुमच्या समोर आणून उभा करेन तुम्हाला म्हणायचं असेल. हो करायचं ना, करायचं. बघा तुम्ही कुणाला त्या ज्या मुलाला मारहाण झाली घनसावंगी तालुक्यामध्ये, फक्त गाडी खाली घेतली तरी त्याचं आडनाव विचारून त्याला मारलं गेलं. हा करू आपण, मी आणून उभा करतो तुमच्यासमोर. हा करू आपण, मी आणून उभा करतो तुमच्यासमोर. हा संतोष देशमुख पाण्याच्या टाकीवर जाऊन बसले, जरांगी तिथं पोहोचलेले आहेत. तसं बघता या भूमिकेकडे कुठेतरी हा सगळा विषय जो आहे तो मूळ विषयापासून भरकटला जातोय. नाही, माझं म्हणणं असं आहे की आरोपींना शिक्षा कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. न्यायालय म्हणत असेल, न्याय व्यवस्था म्हणत असेल फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यात दुमत असण्याचं कोणतंही कारण नाही. आरोपीच्या कृत्याचं समर्थन आरोपीचे बहीण भाऊ सुद्धा करणार नाहीत, आई वडील करणार नाहीत, तर लक्ष्मण हाके करायचा प्रश्नच उरत नाही. प्रश्न उरतो हा की शिक्षकांची बिंदू निमावली तुम्ही काढताय. शिक्षकांचा काय इन्फ्लुएन्स असू शकतो या इन्व्हेस्टिगेशन मध्ये? माझं म्हणणं एक आहे की 2 जातीमध्ये तेढ निर्माण होती आणि त्याचं पर्क्युलेशन महाराष्ट्रामध्ये होत आहे. जिथं जिथं नोकऱ्या करतात सार्वजनिक ठिकाणी, जिथं जिथं मुलं शाळा महाविद्यालयामध्ये जातात. एक बीड जिल्ह्यामधलं प्रकरण, आता परत मी फक्त त्याचं सुतोवाच करतो. हॉस्टेलला एका मुलाची जात बघून त्याच्यावरती त्याला एवढं छळलं जातंय की तो डिप्रेशन मध्ये गेलाय.
आता ते पण मी तुम्हाला नाव वगैरे सगळी मी तुम्हाला लिस्टच घेऊन येतो, जी जी काही प्रकरणं घडलेत ती. माझं म्हणणं एवढंच आहे, मुख्यमंत्री महोदयांना आपल्यावरती 12-13 करोड जनतेचं दायित्व आहे. जेही लोकप्रतिनिधी डायलॉगबाजी करतात त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधित्वाची शपथ घेत असताना एखाद्या समाजाबद्दल आकस बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही, अशी तुम्ही शपथ घेतलेली आहे. परंतु तुम्ही एखाद्या समाजाला टार्गेट करून बोलत असाल. माझ्या दम आहे, मी बघून घेईन. कुणाला बघून घेईन? कोण आहे नक्की पुढे टार्गेट? तुम्ही नाव निश्चित घेत नाही, पण तुम्हाला काय म्हणायचं नक्की? हा प्रश्न या महाराष्ट्रातले विचारवंत, तज्ज्ञ, नेते मंडळी या सगळ्या लोकांनी एकत्रित बसून संवाद साधला पाहिजे. नेतृत्वानी पुढे आलं पाहिजे, ना की याचं राजकारण करता कामा नये. जर या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं जर राजकारण होतंय असा माझा आरोप आहे, कारण आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे या मताचा मी आहे. त्यांच्या हत्येचा ज्यांच्यावर आरोप आहे त्याच्या सर्वांना मोका लागलाय, फक्त अपवाद आहे वाल्मिक कराड यांचा. तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर आता पुढे? नाही, मला असं वाटतंय की जो आरोपी आहे, मग कोणीही म्हणतोय मी कुणाचंच नाव घेत नाही, कुणालाच एक्सक्यूज करत नाही. ज्याचंही नाव आहे त्याला त्याच्यावरती ज्या गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजेत, त्यातून एक्सक्यूज करायचं. आणि आम्ही आहोत कोण? न्याय व्यवस्थेने जर एखाद्यावर आरोप लावला तर तो आरोप नाही म्हणणारे आम्ही कोण आहोत? आम्ही वकील आहोत का? त्यामुळे आम्ही प्रतिवाद करायचा प्रश्न येतो कुठं? कुणाचं नाव घ्यायचं? माझ्याकडे इन्व्हेस्टिगेशन आहे. अरे त्यांचा जर तिथं सहभाग असेल, इव्हिडन्स असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे ना. प्रश्न उरतो कुठं? अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले. बघा, जो आरोपी पैसे भरून दिले त्याच्यामध्ये धनंजय मुंडे देखील सहभागी आहेत असा देखील आरोप जे आरोपी असतील, जो त्यांच्यावर आरोप असेल, जी त्यांच्यावर कारवाई होईल त्याच्यात आम्ही आडवे येणारे कोण आहोत? आमचं म्हणणं एकच आहे, फक्त एखाद्या कम्युनिटीला, शिक्षकांना, अधिकाऱ्यांना टार्गेट करू नका नावं घेऊन आणि त्या आडनावाची जात शोधू. तुम्ही उत्तर घेऊन बोलताय असं सुरेश म्हणताय, कुणाची उत्तर घेऊन बोलू नका. कुणाची उत्तर घेतली? नाही, मी उचल ओबीसीची घेतली. माझा आका सांगतो ना, मी ओबीसीची उचल घेतली. मी आयोगाचा राजीनामा दिला त्यावेळी पण मला उचलच घेतली म्हणले. पुन्हा मला म्हणाले यांनी भुजबळांची उचल घेतली. मी ओबीसीची बाजू मांडत होतो, उपोषण करत होतो. त्यामुळे माझ्या हे प्रश्न उचल, पण ह्यांनी धसानीच आमची उचल घेतली. धस आमच्या मतावर निवडून गेली, कारण धसानी सांगितलंय विजयी सभेत, माझं नाव घेऊन सांगितलं. मी कधीही त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात गेलो नव्हतो. ते म्हणाले अरे हाके बाळा, गोंडस बाळा, धनगरांनी मला मतदान दिलंय. त्याच धनगरांची बिंदू निमावली शोधतोय. पण बिंदू निमावली ते जे काय युट्यूब मधून जे फिरतंय की त्या कम्युनिटीच्या, त्या प्रवर्गात समोरच अतिरिक्त आहेत. एनटीसी किती अतिरिक्त आहेत तेवढे त्याच्या समोर आहेत. त्यांनी कुठेही अतिक्रमण ओबीसी मधल्या इतरांवर केलेलं नाही. कुणाला किती बिंदू निमावली कळते? बिंदू निमावलीवरती कधी धसानी. आणि माझ्या समोर एक सुरेश धस ज्यावेळी राज्यमंत्री होते, बीड जिल्ह्यामधल्या अतिरिक्त बिंदू निमावलीचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न असा आहे की संदीप क्षीरसागर शिक्षण पंचायत समिती सभापती होते. त्यावेळी ज्या काही जागा तिथं अतिरिक्त म्हणून 1359 जागा आलेल्या आहेत, 1359. आणि त्यामध्ये अतिरिक्त विजय एनटी अ प्रवर्गात अतिरिक्त 78 आहेत, क प्रवर्गात 55 आहेत आणि ड प्रवर्गात 162 आहेत. ती जी काय आकडेवारी सांगितली जाते, ती आकडेवारी कुठेही ओबीसीचं आरक्षण अतिक्रमण करत नाही. आणि ह्या गोष्टी त्यावेळच्या मंत्र्यांनी, त्यावेळच्या लोकांनी, शिक्षण सभापतींनी, जो क्षीरसागर नावाचा सभापती आहे त्याच्या पीएनं ह्या ज्या काही जागा इकडे आल्या गेल्या त्याच्या प्रत्येकाच्या पाठीमागं 2-2, 3-3, 4-4 लाख रुपये घेतलेले. आणि मग ह्या किती जागा अतिरिक्त झाल्या? 1359 जागा अतिरिक्त झालेल्या आहेत. हा प्रश्न ज्याला कुणाला, हा 1 तास 2 तासाचा संपणारा विषय नाही. सुरेश धसानी बिंदू निमावलीवर कधीही माझ्या समोर यावं, अंजलीताई दमानी यांनी कधीही माझ्या समोर यावं. आणि जे काही युट्यूब मधनं जे काही अपुरी माहिती दिली जाते, आणि रोस्टर कुठे जिल्ह्यावर असतो का? रोस्टर हा राज्यावर असतो. आणि ज्यावेळी बदल्या होतात किंवा ज्यावेळी लोक इकडची तिकडे जातात, अरे त्यावेळी मुख्यमंत्र्यापासून हायर अथॉरिटी पासून सगळे लोक सगळा क्रायटेरिया फुलफिल करून तिथे जातात. आणि या गुन्ह्याचा आणि बिंदू निमावलीचा कसा संबंध येतो? मग तुम्हाला एका कम्युनिटीला टार्गेट करायचं होतं का? अशा अनेक प्रश्न आहेत.
या प्रश्नावरती, बिंदू निमावलीच्या प्रश्नावरती परत एकदा आपण स्पेशल पत्रकार परिषद घेऊ. पण आज आमचा हा प्रश्न आहे की लक्ष्मण हाके कधीही जातीयवादी नव्हता. पण जर मी अशी संविधानिक सामाजिक न्यायाची बाजू जर घेत असेल आणि जर मला कुणी जातीवादी ठरवत असेल तर निश्चित मी जातीवादी आहे. धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर करून आंदोलन करतात. आता आंदोलन सुरू आहे. ते बाहेर गेले नाही आले पाण्याच्या. हे बघा आपल्या व्यवस्थेमध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. नाही पण हे लक्ष वेधून घेण्यासाठी असं नाही प्रकरणाकडे लक्ष वेधून प्रश्नच नाही ना. नाही, तुम्ही त्या आंदोलनात समर्थन 55 आहेत आणि ड प्रवर्गात 162 आहेत. ती जी काय आकडेवारी सांगितली जाते ती आकडेवारी कुठेही ओबीसीचं आरक्षण अतिक्रमण करत नाही. आणि ह्या गोष्टी त्यावेळच्या मंत्र्यांनी, त्यावेळच्या लोकांनी, शिक्षण सभापतींनी, जो क्षीरसागर नावाचा सभापती आहे त्याच्या पीएनं ह्या ज्या काही जागा इकडे आल्या गेल्या त्याच्या प्रत्येकाच्या पाठीमागं 2-2, 3-3, 4-4 लाख रुपये घेतलेले. आणि मग ह्या किती जागा अतिरिक्त झाल्या? 1359 जागा अतिरिक्त झालेल्या आहेत. हा प्रश्न ज्याला कुणाला, हा 1 तास 2 तासाचा संपणारा विषय नाही. सुरेश धसानी बिंदू निमावलीवर कधीही माझ्या समोर यावं, अंजलीताई दमानी यांनी कधीही माझ्या समोर यावं, आणि जे काही युट्यूब मधनं जे काही अपुरी माहिती दिली जाते, आणि रोस्टर कुठे जिल्ह्यावर असतो का हो? रोस्टर हा राज्यावर असतो. आणि ज्यावेळी बदल्या होतात किंवा ज्यावेळी लोक इकडची तिकडे जातात, अरे त्यावेळी मुख्यमंत्र्यापासून हायर अथॉरिटी पासून सगळे लोक सगळा क्रायटेरिया फुलफिल करून तिथे जातात. आणि या गुन्ह्याचा आणि बिंदू निमावलीचा कसा संबंध येतो? मग तुम्हाला एका कम्युनिटीला टार्गेट करायचं होतं का? असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नावरती, बिंदू निमावलीच्या प्रश्नावरती परत एकदा आपण स्पेशल पत्रकार परिषद घेऊ. पण आज आमचा हा प्रश्न आहे की लक्ष्मण हाके कधीही जातीयवादी नव्हता. पण जर मी अशी संविधानिक सामाजिक न्यायाची बाजू जर घेत असेल आणि जर मला कुणी जातीवादी ठरवत असेल तर निश्चित मी जातीवादी आहे. धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर करून आंदोलन करतात. आता आंदोलन सुरू आहे. ते बाहेर गेले नाही आले पाण्याच्या. हे बघा आपल्या व्यवस्थेमध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. नाही पण हे लक्ष वेधून घेण्यासाठी असं नाही प्रकरणाकडे लक्ष वेधून प्रश्नच नाही ना. नाही, तुम्ही त्या आंदोलनात समर्थन करता, विरोध करता, नेमकं भाष्य काय तुमचं? आंदोलनाला विरोध करायचा प्रश्न काय येतो? त्यांना जोपर्यंत सॅटिस्फाईड ते होणार नाही तोपर्यंत ते आंदोलन करू शकतात. आंदोलन करणे आणि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा लागावी म्हणून आंदोलन करत असतील तर त्यात वावगं काय? साहेब, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती. वाल्मिक करारावर जे गुन्हे आणि उलट शेतकऱ्याची फसवणूक केली आहे, तुम्हाला काय वाटतं? नैतिकता बाळगून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे का, जेणेकरून संपूर्ण प्रकरण जे आहे ते त्याची चौकशी व्यवस्थित होईल? तुम्हाला काय वाटते? हे बघा, धनंजय मुंडेंनी तो स्वतःचा प्रश्न विचारला पाहिजे. त्यांच्या पक्षप्रमुखांनी जर त्यांना तसं वाटत असेल तर तो त्यांच्या पक्षप्रमुखाचा निर्णय आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन मुख्यमंत्री महोदयांना असं वाटत असेल तर त्यांनी तो, वरिष्ठ मंडळी आहेत मोठी, आमदार, खासदार, मंत्री लेवलची. आताच मला धमकीचा फोन आलता, तू हाय कोण, तुझ्या मागं हाय कोण आणि तू कशाला करतोय, तू तुझं घरदार बघ. मी कोण आहे त्यांचा राजीनामा द्या किंवा ठेवा किंवा नाही म्हणणारा? पण नैतिकता वगैरे ह्या सगळ्या गोष्टीत ह्या सगळ्या वरिष्ठ मंडळींनी ह्याचा विचार करायला पाहिजे की ज्याचा काहीतरी परिणाम होऊ शकतो किंवा त्याच्यामधून काहीतरी डिसिजन येऊ शकतं, किंवा त्यांनी या सगळ्या मंडळींनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही वागू नका, असं आहे. जबाबदार लोकप्रतिनिधींनी पुढे आले पाहिजे. महाराष्ट्र अस्वस्थ ठेवून तुम्ही कुठला विकास करताय? कुणाचा विकास करताय? इथे जर एमपीएससी करणारा मुलगा असेल किंवा वसतिगृहात शिकणारा मुलगा असेल किंवा ऊसतोड मजूर करणारा मुलगा असेल किंवा अजून एक प्रश्न राहिला, त्याचंही मी तुम्हाला एव्हिडन्स देईन. परत म्हणाल की तो माणूस कोण, त्या गाडीचा नंबर काय? गाडीवरती मागं बिरुदेव मंदिर लिहिलं गेलं होतं. मागं बिरुदेव मंदिर. त्याची गाडी कुठं ओव्हरटेक झाली की नाही त्याची गाडी थांबवली गेली. मराठवाड्यातला विषय हा. त्याची गाडी थांबवली गेली, त्याची जात विचारली गेली आणि त्या मुलाला मारहाण केली गेली. आता परत तुम्ही म्हणाल गाडीचा नंबर सांगा, ड्रायव्हरचा नंबर सांगा, ड्रायव्हरला घेऊन येतो, ते पण घेऊन येतो. हे जे वातावरण आहे महाराष्ट्रामधलं, या वातावरणाकडं आणि ही जी काही सामाजिक तेढ निर्माण होते याच्याकडं लोकांनी व्यक्त झालं पाहिजे, लोकप्रतिनिधींनी व्यक्त झालं पाहिजे आणि हे वातावरण कुठंतरी सुरळीत चालू केलं पाहिजे, ही भावना माझी आहे. सत्तेतच असलेले सुरेश धसे राजीनाम्याची मागणी भाजपचेच ते आमदार, ते मुख्यमंत्र्यावरतीच ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. याचा अर्थ असा होतो की धस मुख्यमंत्र्यावरती विश्वास करत नाही. याचा अर्थ असा होतो की गृह विभागावरती धस विश्वास करत नाही.
अजितदादा पवारांवरती धस विश्वास करत नाहीत एवढा अर्थ होतो मला जेवढा कळतोय तेवढा. आनंदराज आंबेडकर म्हणतात की बीड जिल्ह्यामध्ये दूर जातीमध्ये तणाव संघर्ष निर्माण होऊ शकतो, वादळाचं निर्माण होतं ते मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं. तुम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात? मुख्यमंत्र्यांशी मी मीडियाद्वारे आता बोलतोय, पण मुख्यमंत्र्यांनी जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेळ दिला तर मी जाऊन भेटेन आणि त्यांना सांगेन की बाबा आम्ही तुमच्यावर प्रचंड विश्वास ठेवलेला आहे निवडणुकीच्या अगोदर. आता ते राजकीय वळण नाही द्यायचं मला. प्रचंड विश्वास आम्ही तुमच्यावर ठेवलेला आजही आहे, पण तुम्ही ही परिस्थिती निवडली पाहिजे, यासाठी पुढे आलं पाहिजे, बोललं पाहिजे. असे साहेब आरोप असा पण होतोय ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर आंदोलन केलं त्यानंतर आता सुरेश धस ज्या पद्धतीने भूमिका मांडतायत देशमुखच्या या सगळ्या प्रकरणामध्ये, त्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटलांना डॅमेज करण्यासाठी अशा पद्धतीने धस यांना सुरू केल्याची सुद्धा चर्चा आहे. नाही, चर्चा आहे, मलाही तसंच वाटतं, पण प्रश्न असा आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं भांडवल करून यांनी पुढे यायला नको होतं. फिल्मी डायलॉग बाजी जी चालू आहे आणि त्या घटनेमधलं जे गांभीर्य आहे ते धस यांच्या डायलॉग बाजीतून ऍक्टिंग मधून मला वाटतंय त्याचं गांभीर्य कमी होतंय. टाळ्या शिट्ट्या वाजवल्या जातात श्रद्धांजलीच्या सभेमध्ये, आक्रोश सभेमध्ये, आणि कुणाला तरी टार्गेट केलं जातं. हे जे काय आहे राजकारण, हा मला वाटतंय मी वारंवार बोलतोय, पॉलिटिकल स्कोर सेट करण्याचा प्रयत्न आहे कुणाचा? सुरेश धसांचा. त्यामुळे ते उद्या मनोज जरांगेंच्या बाबतीतही तसंच होऊ शकतं. कुणाबद्दल? हो, आम्ही बालवाडीतच आहोत ना, आम्ही बालवाडीतलेच आहोत. कारण आम्ही हे बघा, शोषित वंचित समाजाची बाजू घेणं किंवा त्या कम्युनिटीतल्या माणसानं पुढे येऊन बोलणं, बालवाडीतलेच आहोत ना आम्ही. आमदार, खासदार, मुख्यमंत्री हे आम्ही कधी होतच नाही ना, त्यामुळे आम्ही बालवाडीतलेच आहोत. त्यांचा अनुभव किती मोठा, इंटरनॅशनल लेवलचा अनुभव आहे त्यांचा, त्यामुळे त्यात काही विषयच नाही. जसं मराठा समाजाने कोकणीनंतर देशमुख मंत्रिकांना मोर्चे काढले आहेत आतमध्ये, आता लातूरात ऑनर किलिंग झाले धनगर समाजाचे युवक असतात. तुमची काय भूमिका आहे? तुम्ही ओबीसी नेते आहात, तुम्ही मोर्चे काढणार आहात, तसे जाती मोर्चे त्यांच्यातून तुमचं काय? आम्ही आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आम्ही मुख्यमंत्र्यावरतीच ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. याचा अर्थ असा होतो की धस मुख्यमंत्र्यावरती विश्वास करत नाही. याचा अर्थ असा होतो की गृह विभागावरती धस विश्वास करत नाही. अजितदादा पवारांवरती धस विश्वास करत नाही एवढा अर्थ होतो मला जेवढा कळतोय तेवढा. आनंदराज आंबेडकर म्हणतात की बीड जिल्ह्यामध्ये दूर जातीमध्ये तणाव संघर्ष निर्माण होऊ शकतो, वादळाचं निर्माण होतं ते मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं. तुम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात? मुख्यमंत्र्यांशी मी मीडियाद्वारे आता बोलतोय, पण मुख्यमंत्र्यांनी जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेळ दिला तर मी जाऊन भेटेन आणि त्यांना सांगेन की बाबा आम्ही तुमच्यावर प्रचंड विश्वास ठेवलेला आहे निवडणुकीच्या अगोदर. आता ते राजकीय वळण नाही द्यायचं मला. प्रचंड विश्वास आम्ही तुमच्यावर ठेवलेला आजही आहे, पण तुम्ही ही परिस्थिती निवडली पाहिजे, यासाठी पुढे आलं पाहिजे, बोललं पाहिजे. असे साहेब आरोप असा पण होतोय ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर आंदोलन केलं त्यानंतर आता सुरेश धस ज्या पद्धतीने भूमिका मांडतायत देशमुखच्या या सगळ्या प्रकरणामध्ये, त्यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटलांना डॅमेज करण्यासाठी अशा पद्धतीने धस यांना सुरू केल्याची सुद्धा चर्चा आहे. नाही, चर्चा आहे, मलाही तसंच वाटतं, पण प्रश्न असा आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं भांडवल करून यांनी पुढे यायला नको होतं. फिल्मी डायलॉग बाजी जी चालू आहे आणि त्या घटनेमधलं जे गांभीर्य आहे ते धस यांच्या डायलॉग बाजीतून, ऍक्टिंग मधून मला वाटतंय त्याचं गांभीर्य कमी होतंय. टाळ्या शिट्ट्या वाजवल्या जातात श्रद्धांजलीच्या सभेमध्ये, आक्रोश सभेमध्ये, आणि कुणाला तरी टार्गेट केलं जातं. हे जे काय आहे राजकारण, हा मला वाटतंय मी वारंवार बोलतोय, पॉलिटिकल स्कोर सेट करण्याचा प्रयत्न आहे कुणाचा? सुरेश धसांचा. त्यामुळे ते उद्या मनोज जरांगेंच्या बाबतीतही तसंच होऊ शकतं. कुणाबद्दल? हो, आम्ही बालवाडीतच आहोत ना, आम्ही बालवाडीतलेच आहोत. कारण आम्ही हे बघा, शोषित वंचित समाजाची बाजू घेणं किंवा त्या कम्युनिटीतल्या माणसानं पुढे येऊन बोलणं, बालवाडीतलेच आहोत ना आम्ही. आमदार, खासदार, मुख्यमंत्री हे आम्ही कधी होतच नाही ना, त्यामुळे आम्ही बालवाडीतलेच आहोत. त्यांचा अनुभव किती मोठा, इंटरनॅशनल लेवलचा अनुभव आहे त्यांचा, त्यामुळे त्यात काही विषयच नाही. जसं मराठा समाजाने कोकणीनंतर देशमुख मंत्रिकांना मोर्चे काढले आहेत आतमध्ये, आता लातूरात ऑनर किलिंग झाले धनगर समाजाचे युवक असतात.
तुमची काय भूमिका आहे? तुम्ही ओबीसी नेते आहात, तुम्ही मोर्चे काढणार आहात, तसे जाती मोर्चे, मग त्यांच्यातून तुमचं काय? आम्ही आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत. पण त्यांना कुठली कलमं लावली जाणार आहे, त्यांना शिक्षा होणार आहे का ते सुटणार आहे? कारण त्याच आरोपीचा फोटो अभिमन्यू पवार यांच्या बरोबर आहे. त्यामुळे हेच अभिमन्यू पवार लातूर जिल्ह्यातनं बीडला जातात आणि म्हणतात आम्ही कोपर्डी 2 करू, म्हणजे कोपर्डीप्रमाणे मोर्चे निघतील. मग अभिमन्यू पवाराला बीड जिल्ह्यामधल्या एका प्रकरणाबद्दल न्याय द्यावा असं वाटतो. त्यांचं स्वागत आहे की एका हत्येच्या विरोधात ते तिथं जात आहेत. पण त्यांना लातूर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर टाकळी म्हणून गाव आहे, तिथल्या प्रकरणामध्ये जावंसं वाटत नाही. यामधून तुम्हीच बोध घ्यावा म्हणून मी अभिमन्यू पवारचं नाव घेतोय. बरं, आता ते मासाजोगला आंदोलन सुरू आहे, टाकीवर चढलेले देशमुख कुटुंब आणि खालून मनोज जरांगे त्यांना आवाहन करतात खाली येण्याचं. हे सगळे आंदोलन सुरू आहे. तुम्ही आंदोलन लोकशाही मार्गाने मान्य आहे, तुम्ही कसं बघता की टीका करता की समर्थन? नाही, हे बघा, टीका आणि समर्थनाचा पण प्रश्न येत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, गृह विभागानं, अजून कोण काय असतील जबाबदार पर्सन, त्या लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि हे वातावरण लवकरात लवकर त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे आणि महाराष्ट्रातलं टोटल वातावरण त्यांनी सुरळीत केलं पाहिजे. मी कोण आहे? मी आंदोलक आहे, मी माझी भूमिका मांडतोय. मग माझा जेवढा इन्फ्लुएन्स आहे तेवढाच त्याचा रिझल्ट भेटेल. पण जे जबाबदार माणसं आहेत, अन्सरेबल आहेत, उत्तरदायित्व ज्यांच्या खांद्यावर आहे, त्या माणसांना गप्प बसून कसं चालेल? पवार म्हटलं की हे सगळं वातावरण निवडायला एकटे मुख्यमंत्री जबाबदार नाही, आपणही सगळ्यांनी केलं पाहिजे. पण आता ज्या पद्धतीने हॉटेलवरील मुलांना टार्गेट केलं जातं, एकटं पाडलं जातं जातीच्या मुद्द्यावर, त्यावर काय? यावर हीच भूमिका आहे की ह्या सगळ्या लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि राजकारणाच्या बाहेर कोण व्यक्ती आहेत की नाही या महाराष्ट्रामध्ये, त्या माणसांनी खरं तर पुढे यायला पाहिजे. जर चला राजकारणी बोलायला लागला की त्याची लगेच पक्ष शोधला जातो, त्याचं मग मागचं पुढचं शोधलं जातं. पण दुसरे कोण माणसं आहेत की नाही, सामाजिक क्षेत्रात काम करणारी माणसं आहेत की नाही, ती पुढे येणार आहेत की नाही? आणि बीड जिल्ह्यामधली परिस्थिती दिसते तेवढी सोपी नाही. मी त्या बीड जिल्ह्यामध्ये फिरतोय, लातूर जिल्ह्यामध्ये फिरतोय, धाराशिव जिल्ह्यामध्ये फिरतोय. लोकांचं आडनावं बघून, म्हणजे आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळी जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा 10 पट स्फोटक परिस्थिती बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये आहे, जालना जिल्हा, परभणी जिल्ह्यामध्ये आहे. प्रत्येकाकडे त्या जात भावनेतून पाहिलं जात आहे. कोण जबाबदारी आहे? याला इथली व्यवस्था जबाबदार आहे. जे अन्सरेबल आहेत, ज्यांच्या खांद्यावर उत्तरदायित्व आहे, त्या माणसांनी पुढे येऊन लवकरात लवकर या परिस्थितीचं निराकरण केलं पाहिजे. लातूर प्रकरणात अभिमन्यू पवारचं नाव येत आहे, बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव येते, सरकारमधलेच 2 आमदार, 1 मंत्री आहे. कुठेतरी गृहमंत्र्याचं अपयश असं वाटत नाही, पण त्यांनी मला अभिमन्यू पवार असतील किंवा धस असतील किंवा अजून कोण असतील सत्तेतले आमदार, सत्तेतल्या लोकांवर या सगळ्या मंडळींचा विश्वास नाही का? ते कुणाच्या विरुद्ध प्रश्न धस उपस्थित करतायत? मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ना. मग मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे ना. स्वपक्षीय आमदार ज्यावेळी स्वपक्षातल्या मुख्यमंत्र्यावर टीका करतो, किती मोठी गंभीर गोष्ट आहे. विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी धस साहेब पार पडतात, शुभेच्छा आहेत त्यांना माझ्या. पण त्या परिस्थितीचं गांभीर्य घालवू नका. नाही, तुमचं काय मत आहे? गृहमंत्र्याचा अपयश नाही का हे सगळं चाललंय ते? प्रश्नच नाही. मी काय म्हणतोय मगापासून की यांनी पुढे आलं पाहिजे आणि ही परिस्थिती सांभाळली पाहिजे. कारण भाजपचा स्वार्थ आहे याच्यात, मराठा ओबीसी झाल्यामुळे त्यांना इलेक्शन यामध्ये राजकारण कुणीही करू नये. यामध्ये राजकारण कुणीही करू नये. आता कुठल्याही माझी त्यांना विनंती आहे, बाबांनो, आता कुठल्याही निवडणुका नाहीत, तुम्ही वास्तव आणि फॅक्टवरती काम करा. आता कुठलीही निवडणूक नाही. आरोपीला आरोपी म्हणा आणि ही जी काही सामाजिक परिस्थिती निर्माण झाली याच्यावरती तोडगा काढा.